तुमचं जेवणाचं पान जरी पंचपक्वान्नांनी भरलं असेल पण त्यामध्ये छोटीशी लोणच्याची फोड नसेल तर त्या ताटाला अजिबात शोभाच नसते। तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या आजीच्या पद्धतीने अर्धा किलो कैरीपासून अगदी पारंपरिक पद्धतीत कैरीचं लोणचं कसं घालायचं ते बघणार आहोत। आता हे लोणचं घालण्यासाठी कैरीचा जो लोणच्याचा मसाला असतो ना तो सुद्धा आपण घरामध्ये तयार केलाय। अजिबात कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह, आर्टिफिशियल रंग, केमिकल न वापरता जसं विकत मिळतं ना तसं छान चटपटीत असं हे लाल भडक आणि अगदी दीड वर्ष टिकणारं कैरीचं लोणचं। बुरशी लागू नये म्हणून विशेष टिप्स सुद्धा तुम्हाला शेअर केलेला आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। तर कैरीचं हे पारंपरिक लोणचं बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण 4 मध्यम आकाराच्या आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात कैऱ्या घेतलेल्या आहे। तुम्हाला ज्या आवडतील तुमच्या आवडीनुसार कैऱ्या घेऊ शकता। राजापुरी कैरीची सुद्धा लोणचं अगदी छान होतं। तर इथे आपण अशा या रेग्युलर मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतल्या। फक्त कैरीचं लोणचं बनवताना कैरी हाताने दाबून बघितली की ती छान कडक अशी मस्त आपल्याला घट्ट लागली पाहिजे। अशाच कैऱ्याचं लोणचं अगदी वर्षभर चांगलं टिकायला मदत होतं। आता बाजारातून आणल्यावर त्यामध्ये खूप धूळ माती, बऱ्याचदा फवारणी वगैरे केलं जातं, तर त्यामुळे स्वच्छ करून घेणं तितकं जास्त गरजेचं आहे। म्हणून यामध्ये आपण चमचाभर मीठ घातलेलं आहे, भरपूर पाणी घालायचं आहे, अर्धा 1 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे। म्हणजे काही पेस्टिसाइड्स असेल, काही धूळ माती असेल, काही फवारणी असेल, सगळी मिठामध्ये निघून जाते। कारण सालांमध्ये हल्ली भरपूर फवारणी वगैरे केली जाते, म्हणून असं हे स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे। हाताने चोळून 4ही कैऱ्या आपण अशा स्वच्छ करून घेतल्या। हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर आणखीन एखाद्या पाण्याने आपण स्वच्छ धुवून नंतर कॉटनच्या कापडाने पुसून घेऊ शकता। आता सुरुवातीला कैरीचा आपण देठाचा भाग काढून घेतलाय आणि याचे आपल्याला सिंपली तुकडे करून घ्यायचे। जसं लोणच्यासाठी छोटे छोटे फोडी करून घेतो सालासकट अगदी तशाच घ्यायचा आहे। आता मधला जो बीचा भाग असेल, कडक असेल, तर फक्त साईडने चिरून त्याच्या तुम्ही फोडी करून घेऊ शकता। जर अगदी छोट्या छोट्या कैऱ्या असतील, कोवळ्या आपल्या बिया असतील तर बियांसकट आपल्याला चिरून त्यातला भाग काढून नंतर याचे तुकडे करून घ्यायचे। म्हणजे जसे तुम्हाला कैरी सोयीनुसार पडेल त्यानुसार तुम्हाला याचे तुकडे करून घ्यायचे। आता याच कैरीचं लोणचं बनवण्यासाठी जर तुम्ही बाजारातून रेडीमेड कैऱ्या डायरेक्ट चिरून दिल्या जातात त्या आणल्या तर त्यामध्ये धूळ माती सगळी अशीच राहते आणि फोडी केल्यानंतर कैऱ्या धुतल्या जात नाही। म्हणून शक्यतो घरामध्ये असं आणून अगदी स्वच्छ करून नंतर याच्या फोडी करून लोणचं करायचं। बीचा भाग काढून टाकला आणि अशा या सगळ्या आपण अर्धा किलो कैऱ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतल्या। शक्यतो छोट्या छोट्याच करा, म्हणजे याला कमीत कमी मसाला लागतो आणि मुरायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही। आता तुकडे केल्यावर यामध्ये पुन्हा चमचाभर आपण मीठ घेतलेलं आहे। मिठाबरोबरच यामध्ये अर्धा चमचा आपण हळद घेणार आहोत। कैरीच्या फोडींना हळद मीठ लावून साधारणतः रात्रभर किंवा 5-6 तास तरी आपल्याला हे